4 फेब्रुवारी 2025चा तो दिवस होता. साधारणतः रात्रीचे 11 वाजलेले असतील. अनिता नावाची 25 वर्षाची पोरगी लग्न होऊन सासरी आलेली होती. त्यावेळेला विधी वगैरे उरकले. 4 दिवसानंतर हिची आज पहिली रात्र होती. त्यावेळेला रूममध्ये पतीची वाट बघत बसली. काही क्षणानंतर तिचा पती त्या ठिकाणी आलेला. दिसायला सुंदर अशी बॉडी बिडी बनवलेली तिचा पती. तिला वाटले की आज रात्रभर एकदम मजा करेल. दिसायला तर ताकदवान दिसतोय, आज ही खुश होणार असं तिला वाटलं. पण काही वेळातच तिच्या पतीने अशी मागणी केली तिच्यासमोर. हे ऐकून तिची सगळी आनंद निराशेमध्ये बदलला आणि ती ओरडून रूमच्या बाहेर आली. तर नेमका काय विषय घडला होता याच्याबद्दलच मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बस. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 1 महिनापूर्वीपासून होते. 1 महिनापूर्वी अनिता नावाची ही पोरगी तिच्यासाठी घरच्यांनी स्थळं बघायला चालू होती. त्यावेळेला तिच्यासाठी भरपूर स्थळं आली होती. पण एखादं पोट बाहेर आलेलं पोरगं, एखादं काळं, एखादं बुटकं, एखादं लईच उंच हाडकुडं, कशी पण स्थळं येत होती. सगळ्यांची परिस्थिती बरी होती. पण अनिताला हे काय बरं वाटत नव्हतं की एक पती जो आहे तो कायम सोबत राहतो, मित्रांपाशी घेऊन जातो, आपण नातेवाईकात घेऊन जातो. त्यावेळेला त्याच्यासाठी तिने म्हटली की आईवडिलांना एक चांगल्या प्रकारचा असावा, थोडे शरीर बरं असावं, दिसायला सुंदर असावा, पैसा कमी असेल तरी चालेल. आता या अनिताचं नशीब बघा ना. काही दिवसानंतर हिच्यासाठी अमन नावाच्या एका तरुणाचं स्थळ येतं. 28 वर्षाचा तरुण, जिममध्ये जाणारा, बॉडी बिल्डिंग करणारा, दिसायला एकदम सुंदर असलेला हा तरुण. ज्या वेळेला अनितासाठी अमनचं स्थळ आलं, अनिता बघून खुश झाली. तिने पाठीमागचा पुढचा कसलाही विचार न करता होकार दिला. आता ज्या वेळेला पोरीकडून होकार आला म्हटल्यानंतर अनिता पण दिसायला सुंदर होती. अमनच्या घरच्यांकडून होकार आला. सगळं स्थळ वगैरे यांचं कन्फर्म झालं. लग्न जमलं. या दोघांमध्ये बोलणं चालणं चालू झालं. यामध्ये अनिता आणि या अमनने मिळून अशी काही स्वप्न बघितली होती जी की यांची लग्न झाल्यानंतर पूर्ण करणार होती. अनिताच्या मनासारखं स्थळ भेटलं होतं. त्यामुळे ही खुश होती, आनंदी होती. आणि हा आनंद ती प्रत्येकाला बोलून दाखवायची की बघा कसला भारी पती मिळाला. प्रत्येक नातेवाईकामध्ये बोलायची, मैत्रिणीमध्ये बोलायची. मैत्रिणीला तर म्हणायची की बघ तुझ्यापेक्षा तर भारी आहे असं म्हणायची. हे तिचं चालूच होतं. आता फक्त या दोघांची एंगेजमेंटच झालेली होती. लग्न होऊन अनिता सासरी आली अमनच्या घरी. ज्या वेळेला अमनच्या घरी आली त्यावेळेला तर सुरुवातीला सगळं छान वाटत होतं. लग्नाचे विधी चालू होते, सगळे आनंदी होते. या अमनचे नातेवाईक येऊन या अनिताला बघत होते, भारी म्हणायचे, काही अडचण नाही, सगळे खुश होते. पण तो दिवस आला, सुहागरातीचा दिवस. त्या दिवशी हा अमन घराच्या बाहेर उभा होता, टेन्शनमध्ये उभा होता. त्याच्या घरच्यांनी त्याला समजावलं की काय झालं, जा रूममध्ये. अनिता ऐकत होती हे सगळं. त्याचा बाप त्याला धमकी देत होता, तू जर नाही गेला तर माझं तोंड बघशील मेलेलं. आता तिला समजत नव्हतं की काय विषय आहे. त्यामुळे तिने एवढं लक्ष दिलं नाही, पण रूममध्ये बसून राहिली. थोड्याच वेळात हा अमन त्या ठिकाणी आला. अमन त्या ठिकाणी आल्यानंतर दोघांमध्ये थोड्या गप्पा चालू झाल्या. या अनिताला वाटले की हा थोडा घाबरत असेल, त्यामुळे तिने कम्फर्टेबल करायचा त्याला प्रयत्न केला. त्याला समजावलं, त्याच्यासोबत बोलणं केलं. थोडी वेळ गेल्यानंतर ज्या वेळेला ही अनिता त्याच्या पुढे सरकत होती, हा बाजूला सरकायचा. जसं जसं पुढे सरकलं हा बाजूला सरकायचा. अनिताला आता काही समजत नव्हती की माझ्याकडनं काय चुकलं का. तिने विचारलं तर तो म्हणला तुझी काय चूक नाही, तू एकदम भारी आहे. पण विषय असा आहे की मला ना पोरी पसंत नाहीत. माझा एक बॉयफ्रेंड आहे, त्याच्यासोबत मी करतो. जर तुला काही हरकत नसेल तर तू एक माझ्या बॉयफ्रेंडसोबत पण करशील का, मी त्याला बोलवून घेतो. आता हे सगळं ऐकून ती अनिता रागवली, ओरडायला लागली आणि पळत पळत येऊन बाहेर आली. बाहेर आल्यानंतर तिने तिच्या सासऱ्याला, सासूला बोलवलं आणि ही गोष्ट सांगितली. त्यावेळेला ते म्हणतात कसं माहिती आहे ना मग आम्हाला हे सगळं, आणि तू सहन करावं लागेल, तुला तुझा पती आहे आणि आम्ही तुझी बदनामी करेल जर तू सहन नाही केलं तर. आणि त्याला आता समजत नव्हतं की काय झालं माझ्यासोबत, हे कसं काय होऊ शकतं. हे सगळं माझ्यासोबत तर धोका झाला आहे, पण काय करणार. तिला धमकी दिली, तू तर सहन कर, तुझा जो पती म्हणतोय तेच कर. आणि त्याच्या पुढे खूप मोठा पेच होता. एकीकडे तिचा संसार वाचवायचा, तिचं आयुष्य वाचवायचं, दुसरीकडे तिच्या घरच्यांची इज्जत वाचवायची. घरच्यांनी खूप आशेने हे लग्न लावून दिलं होतं.
सगळ्या समाजामध्ये यांनी याच्याबद्दल डिंडोरा पिटला होता. त्यामुळे ही जी अनिता आहे काही करू शकत नव्हती. त्या रात्री तिने त्याच्यासोबत होकार दिला आणि त्याने त्याच्या बॉयफ्रेंडला बोलवलं. अमन आणि त्याच्या बॉयफ्रेंडने त्या ठिकाणी अनिताला रात्रभर केले. आता सकाळी उठल्यानंतर अनिताने तिच्या सासूला भांडायला चालू केले की तू माझ्यासोबत धोका केला, सगळं झालं. तिची सासू म्हणली तू काय करणार आहे, करू काय शकते, तू काहीच करू शकत नाही, जे आहे ते तुला सहनच करावं लागेल. आता ज्या वेळेला संध्याकाळ आली तिच्या अंगावरती काटा येत होता की रूममध्ये नको जायला. पण ज्या वेळेला तिला जावं लागलं त्यावेळेला त्या अमनने तसंच केलं. तिच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडला बोलवलं आणि आता हे दोघं तिच्यासोबत करायचे आणि ते पण दोघं एकमेकांसोबत करायचे. अशा प्रकारे हिचं आयुष्य चालू होतं. अनिताला याची तर अपेक्षा नव्हती. खूप मोठी स्वप्न रंगवली होती की लग्नानंतर हे करू ते करू, पण सगळी स्वप्न धुळीत मिळालेली होती. आता हिच्या जीवनामध्ये कसलाच अर्थ राहिला नव्हता. निराश झाली होती, सगळी निराश झाली होती. तिला समजत नव्हतं की काय करू, मी कसं करू, आयुष्य बरबाद झाले असं वाटायचं. पण ते म्हणतात ना की देव आपल्या आयुष्यात एखाद्या वेळेला दुसरा दरवाजा उघडतो, तसंच झालं हिच्यासोबत. अचानक हिच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो. हिच्या कॉलेजचा जुना फ्रेंड अभिजित नावाचा, याचा मेसेज होता त्याच्यावरती. तो म्हटला की कॉंग्रॅच्युलेशन, लग्न झालं. तर तुम्हाला सांगितलं नाही, ही जो अभिजित होता हा अनिताला पहिलं प्रपोज केलेलं होतं, पण अनिताने त्याची परिस्थिती नसल्यामुळे त्याला धुडकावून लावलं होतं. आता तिला समजत होतं की माझ्याकडून चूक झाली. त्यावेळेला तिने त्याच्यासोबत बोलणं चालू केलं. काही दिवसानंतर तिने ते जे दुःख होतं ते त्याला सांगितलं. अभिजित म्हणला की ठीक आहे, एक काम कर, तुझ्या पतीकडून डिवोर्स घे, मी तुझ्यासोबत नक्की लग्न करेन. या अनिताने तिच्या पतीला डिवोर्सची नोटीस पाठवली, पण तो काय तयारच होईना डिवोर्स देण्यासाठी. आता हा सगळा मॅटर जो आहे कोर्टामध्ये गेला त्यावेळेला ही पूर्ण घटना समजली. जज साहेबांनी याच्यावरती तुरंत ॲक्शन घेत तिला डिवोर्स मिळवून दिला. परत काही दिवसानंतर अभिजित आणि या अनिताने लग्न केलं. आता ते दोघं त्या ठिकाणी सुखी आहेत. बाकी त्या अमनसोबत काय झालं ते त्यालाच माहिती. त्याच्याबद्दल सोशल मीडियावरती अजून तरी काही माहिती नाही. बाकी मित्रांनो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.